नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो। तर मित्रांनो, आताच्या व्हिडिओमध्ये आपण महिला बाल विकास विभागाअंतर्गत संरक्षण अधिकारी आणि स्वयंपाकी या पदाची भरती निघालेली होती। जर तुम्ही यासाठी एक्झाम दिलेली असेल तर आता याचे मार्क्स जाहीर करण्यात आलेले आहे आणि जे विद्यार्थी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी पात्र झालेले त्यांची यादी पण या ठिकाणी जाहीर करण्यात आलेली आहे। तुमचे मार्क्स तुम्ही कुठे चेक करू शकता आणि कोणत्या विद्यार्थी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे याची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहता आणि चॅनलवर नवीन असं चॅनलला सबस्क्राईब करा। नोकरीशी प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर मिळत राहील। तर बघा मित्रांनो, महिला बाल विकास संरक्षण अधिकारी कनिष्ठ गट क याच्या एकूण 17 जागा होत्या। तर तात्पुरती गुणवत्ता यादी या ठिकाणी आता जाहीर करण्यात आलेली आहे। ठीक आहे। तसेच स्वयंपाकी गट या संवर्गाच्या व्यावसायिक परीक्षेचा निकाल दिनांक 5/3/2026 रोजी प्रसिद्ध करण्यात आलेला। तर महिला बाल विकास विभागामध्ये स्वयंपाकी या पदाची भरती निघालेली होती आणि त्याची व्यावसायिक चाचणी पण झालेली होती। तर याचा निकाल आता या ठिकाणी जाहीर करण्यात आलेला आहे। ठीक आहे। तर उपरोक्त परिच्छेद 1 व 2 मध्ये नमूद निकाल लक्षात ठेवा। परिच्छेद 1 आणि 2 मध्ये जो निकाल जाहीर केलेला आहे तात्पुरत्या निवड प्रत्यक्ष यादीवर आक्षेप असल्यास त्याबाबत संबंधित उमेदवारांनी प्रसिद्धीच्या दिनांक आपण 7 दिवसाच्या आत आक्षेप असेल तर तुम्ही त्यावर 7 दिवसाच्या आत आपला आक्षेप नोंदवू शकता। पत्ता या ठिकाणी दिलेला आहे। लेखी स्वरूपात पण तुम्ही आपले आक्षेप या ठिकाणी पाठवू शकता। या ठिकाणी बघा, कागदपत्र पडताळणीचा दिनांक वेळ। ठीक आहे। तर संरक्षण अधिकारी कनिष्ठ याची कागदपत्र पडताळणी होणार आहे 7 मे सकाळी 10:30 वाजतापासून। नंतर संरक्षण अधिकारी कनिष्ठ गट क यादीमध्ये नमूद अर्ज क्रमांक 41 ते 80 1 ते 40 7 मेला होणार आहे आणि 41 ते 80 8 मेला होणार आहे। आणि स्वयंपाकी गट ड याची पण कागदपत्र पडताळणी 8 मेलाच होणार आहे। वेळ 12:30 वाजताचा। यादी चेक करून घ्या। ठिकाणी दिलेला या पत्त्यावर तुम्हाला संपूर्ण ओरिजिनल डॉक्युमेंट सोबत घेऊन जावं लागेल आणि कागदपत्राची यादी या ठिकाणी दिलेली आहे व्यवस्थित चेक करून घ्यायची। पहिली जी यादी आहे या संरक्षण अधिकारीची। ठीक आहे। तर 1 ते 40 वाले 7 मेला कागदपत्र पडताळणी आहे। 41 ते 80 वाले ते 8 मेला आहे। ठीक आहे। हे अनुक्रमांक व्यवस्थित चेक करायचं। ही जी यादी दाखवलेली आहे 80 पर्यंत जे नंबर दिलेले आहे हे संरक्षण अधिकारीचे आणि हे जे दिलेले ग्रुप डी कुकचे 16 जे नंबर दिलेले आहे 16 पर्यंत हे कुकचे आहे। जर तुमचं नाव या यादीमध्ये असेल तुमचे कागदपत्र पडताळणी या ठिकाणी होणार आहे। मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही एक्झाम दिली असेल संरक्षण अधिकारीसाठी त्याचा निकाल पण या ठिकाणी जाहीर केलेला व्यवस्थित चेक करून घ्यायचं। टोटल 7365 विद्यार्थ्यांनी एक्झाम या ठिकाणी दिलेली होती। संरक्षण अधिकारी गट क या पदासाठी जागा होत्या 17। तर या ठिकाणी संरक्षण अधिकारी गट क आणि स्वयंपाकी यासाठी कागदपत्र पडताळणीची तारीख जाहीर केलेली आहे 7 मे आणि 8 मेला तुमची कागदपत्र पडताळणी होणार आहे। संबंधित विद्यार्थ्यांनी व्यवस्थित चेक करून घ्यायचं। सोबत ज्या ज्या विद्यार्थ्यांनी संरक्षण अधिकारी याची परीक्षा दिलेली आहे त्यांचा निकाल या ठिकाणी जाहीर करण्यात आलेला आहे। म्हणजे तुम्हाला एक्झाममध्ये किती मार्क्स मिळालेले हे पण तुम्ही या ठिकाणी चेक करू शकता। तर संपूर्ण पीडीएफ लागत असेल तर आपण टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं, त्यावर तुम्हाला पीडीएफ मिळून जाईल। टेलिग्राम चॅनल लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देईन। व्हिडिओ महत्त्वाचा जास्तीत जास्त शेअर करा आणि व्हिडिओ लाईक करा। धन्यवाद।